राजकीय सोयीसाठी खरातसारखी प्रकरणं बाहेर काढली जातात। कुणाची तरी बत्ती लावण्यासाठी असे प्रकार सुरू। भोंदू अशोक खरात प्रकरणावरून राज ठाकरेंचं भाष्य। अत्याचारी अशोक खरात प्रकरणात ठाणेकरांचं वारंवार कनेक्शन येतंय। गृह खात्यात उपमुख्यमंत्री शिंदेंची चौकशी करण्याची ताकद आहे का? सुषमा अंधारेंचा सवाल। अजितदादांच्या घराबाहेर 17 तारखेला भानामतीचा प्रकार झाला तेव्हा खरात ठाण्यात होता। त्यानंतर 18 तारखेला 6 आर्थिक व्यवहार झाले। भानामती आणि अजित पवारांच्या अपघाती मृत्यूचा संबंध। अंजली दमाने यांचा खळबळजनक आरोप। परतवाड्यातील आरोपीच्या घरावरती बुलडोजर चालवला, पण खरातच्या फार्म हाऊस आणि चाकणकरांच्या संपत्तीवर बुलडोजर कधी? सुषमा अंधारेंचा सरकारला सवाल। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणामध्ये लव्ह जिहादचं रॅकेट असल्याचा आरोप। मुख्य आरोपी मोहम्मद तन्वीरच्या घरावर बुलडोजर प्रकरणाची एसआयटी चौकशी होणार। आतापर्यंत 6 जण अटकेत। नाशिक आयटी कंपनीतील धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणामध्ये एचआर अश्विनी चेनानीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। पीडित महिलांनी अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर एचआरनं दुर्लक्ष केल्याचा आरोप। राज्यात भोंदू बाबाचा सुळसुळाट सुरू असताना संगमनेरमधील आणखी एका बाबाचा व्हिडिओ व्हायरल। हात न लावता फक्त मंत्र उच्चारानं कॅन्सर बरा करण्याचा दावा। अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पोलिसांकडे कारवाईची मागणी। ठाकरेंच्या शिवसेनेत आदित्य ठाकरेंना कार्याध्यक्ष करण्याच्या हालचाली। आगामी कार्यकारिणी बैठकीत ठराव मांडणार सूत्रांची माहिती। तर माझ्या कार्याध्यक्ष पदाबाबत चर्चा तथ्यहीन, आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण। विदर्भात पुन्हा तीव्र उष्णतेची लाट। वर्ध्यात उद्या शाळांना सुट्टी जाहीर। अकोला नागपुरात तापमान 42 अंशांपुढे। पुढील 4 दिवस काळजी घेण्याचं आवाहन। दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची खलबत। उद्याच्या विशेष अधिवेशनात नारी शक्ती वंदन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय। आम्ही महिला आरक्षणाविरोधात नाही, पण डिलिमिटेशनला विरोध। विरोधकांची भूमिका। काही लोक महिला आरक्षणाला छुप्या पद्धतीने विरोध करत आहेत। विशेष अधिवेशनात विरोधकांचा बुरखा फाटेल। नारी शक्ती वंदन विधेयकाला डिलिमिटेशनला विरोध करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर।